नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन कथेमध्ये। आजची कथा जरा खासच आहे, तुम्हाला खूपच आवडेल। चला मग आजच्या कथेला आपण सुरुवात करूया। सकाळची वेळ होती, धुकं अजूनही जमिनीवर पसरलेलं होतं। गावाच्या बाहेर एक छोटासा मठ होता, जिथे स्वामी समर्थ यांचा दरबार भरायचा। दूर दूरवरून लोक त्यांच्या दर्शनासाठी येत असत। त्या दिवशी एक गरीब शेतकरी रामू तिथे आला। त्यांच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती। तो स्वामींच्या पायाशी बसला आणि म्हणाला, स्वामी, माझ्या शेतात काहीच पिकत नाही, घरात अन्न नाही, मी करू तरी काय करू। स्वामी शांत बसले होते। त्यांनी काही क्षण रामूकडे पाहिलं आणि फक्त एवढंच म्हणाले, उद्यापासून रोज सकाळी शेतात जा आणि काम करत राहा। रामू थोडा गोंधळला, बस एवढंच? स्वामी काहीच बोलले नाही, फक्त हलकंसं स्मित केलं। दुसऱ्या दिवशी रामू शेतात गेला। जमीन कोरडी होती, पण त्याने स्वामींच्या शब्दावर विश्वास ठेवून काम सुरू केलं। तो रोज मेहनत करू लागला, माती नांगरणे, पाणी साठवण्याचे छोटे उपाय करणे आणि शेताची काळजी घेणे। गावातील लोक त्याची थट्टा करायचे, अरे इतक्या कोरड्या जमिनीत काय पिकणार? पण रामू थांबला नाही। काही दिवसांनी आकाश ढगांनी भरला आणि पहिला पाऊस पडला। रामूच्या शेतात पाणी साठलं। त्याने केलेल्या तयारीमुळे पीक उगवायला लागलं। हळूहळू त्याचं शेत हिरवगार झालं। गावातील लोक तर आश्चर्यचकितच झाले होते। रामू पुन्हा स्वामींकडे गेला, डोळ्यात आनंदाचे अश्रू होते। स्वामी, तुमच्या आशीर्वादामुळे सगळं बदललं। स्वामी शांतपणे म्हणाले, मी काही केलं नाही, तू केलंस, मी फक्त तुला योग्य मार्ग दाखवला। रामूला त्या क्षणी समजलं, चमत्कार म्हणजे अचानक घडणारी गोष्ट नाही, तर योग्य मार्गावर केलेली मेहनत आणि विश्वास। त्या दिवसापासून रामू प्रत्येक अडचणीत घाबरत नव्हता, कारण त्याला माहीत होतं, स्वामींचे मार्गदर्शन आणि स्वतःची मेहनत यामुळे जीवन त्याचं बदलले। शिकवण, स्वामींचा आशीर्वाद म्हणजे फक्त शब्द नाही, तर ते आपल्याला मेहनत आणि योग्य मार्गाची जाणीव करून देतात। धन्यवाद। कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की कर।